नमस्कार माझे छोटे छोटे बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी या सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखी एक गोष्ट घेऊन आलेली आहे. ह्याच्या अगोदरही आपल्या चॅनलवरती तुम्हाला अकबर बिरबलाच्या भरपूर अशा कथा पाहायला मिळतील. पण मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला पाहूयात. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे बादशाह कसा ओळखावा. काय नाव आहे? बादशाह कसा ओळखावा. बादशाहच्या दरबारातील एक रत्न असलेल्या बिरबलाच्या चातुर्य कथा देशाच्या सीमा पार करून टाटा समुद्रापलीकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे बिरबल खरोखरच इतका चतुर आहे काय, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण व्हायची. खरोखर बिरबल इतका चतुर असेल तर आपण त्याला एकदा बघावे आणि त्याच्या चातुर्याची परीक्षा घ्यावी, असा विचारही अनेकांच्या मनात येत असे. त्यामुळे बिरबलाला बादशाहच्या दरबारात येऊन भेटणाऱ्यांची संख्या जी अधिक होती, तसेच बिरबलाला आपल्या दरबारात बोलावणाऱ्यांची संख्याही अधिक होती. रशियाच्या बादशाहाला बिरबलाच्या चातुर्याची परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने बादशाला तसा निरोप पाठविला. एका बादशाने दुसऱ्या बादशाकडे असा निरोप पाठविल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. त्यानुसार मग रशियाच्या बादशाची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून बिरबल रशियाला गेला. तिथे गेल्यावर दरबारात पोहोचण्यापूर्वी त्याने आपण आल्याची वर्दी बादशाला दिली. बादशाने बिरबलाला सन्मानाने दरबारात आणल्याबद्दल आपल्या सेवकांना सांगितले. बिरबलाने दरबारात प्रवेश केला तेव्हा बिरबलाला आश्चर्याचा धक्काच बसला. बादशाहसह दरबारातील सर्व सरदार बिरबलाच्या स्वागतासाठी उठून उभे राहिले होते. त्यातही आणखी आश्चर्याची बाब म्हणजे सर्वांनी बादशाह पेहराव केला होता. बिरबलाला नेमका बादशाह ओळखता येऊ नये आणि बिरबलाची फजिती व्हावी यासाठी रशियाच्या बादशाने मुद्दाम आपल्या दरबारातील सर्वांना आपल्यासारखा पोशाख दिला होता. हे सारं आपली परीक्षा घेण्यासाठी केलं असल्याचे बिरबलाने लगेच ओळखलं आणि त्याने यापूर्वी कधीही रशियाच्या बादशाला पाहिलं नव्हतं. तरी तो दमदारपणे चालत दरबारात आला आणि सरळ खऱ्या बादशाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि बादशाला वंदन केले. बिरबलाच्या चातुर्याने रशियाचा बादशाह मनापासून खुश झाला. त्याने बिरबलाचा यथोचित सन्मान करून त्याला आपल्या शेजारी दरबारात बसविले. आपल्यासारखाच पेहराव केलेल्या इतक्या लोकांमधून बिरबलाने नेमकी आपल्याला कसे काय ओळखले हे कोडे काही रशियाच्या बादशाला उलगडले नव्हते. हे जाणून घेण्यासाठी त्याने बिरबलाला विचारले, नेमके मला तुम्ही कसे काय ओळखले? बिरबलाने बादशाला उत्तर दिले, आपल्या सर्वांचा पेहराव सारखा होता तरी नजर सारखी नव्हती. आपली नजर फक्त माझ्यावर होती तर दरबारातील बाकी सर्वांच्या नजरा आपल्यावर होत्या. आपणच बादशाह हे ओळखण्यासाठी इतका संकेत पुरेसा होता. बिरबलाचे उत्तर खरोखरच चतुरपणाचे होते. या उत्तराने बिरबलाच्या चतुरपणाबद्दल रशियाच्या बादशाची खात्री पटली आणि बादशाने बिरबलाचा यथोचित सन्मान करून परत पाठविले. तात्पर्य कौशल्य पहा. त्यासारखा पोशाख केला म्हणून कोणीही बादशाह होऊ शकत नाही. बादशाही पण केवळ पोशाखच नसते तर ते तुमच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त होत असते. बिरबलाला चांगल्या प्रकारे माहिती होती. त्यामुळे नेमका बादशाह ओळखण्यासाठी बिरबलाने बादशाहच्या हालचालींकडे लक्ष दिले. तर अशा प्रकारे आजची कथा संपलेली आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.